हाय हॅलो नमस्कार आणि अर्थात माझ्या हातात तुम्हाला एवढी सगळी पानं जी दिसत आहेत बेसिकली आज मी इव्हेंटसाठी आलेले आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर लेट मी टेल यू तुम्हाला माझ्या या चॅनलवरती इव्हेंटशी रिलेटेड व्हिडिओ सगळे तुम्हाला मिळणार आहेत. ओके, स्पेसिफिकली आजच्या इव्हेंटबद्दल जर का बोलायचं झालं तर आज मी नाशिकच्या सगळ्यात सुंदर आणि देखण्या व्हेन्यूवरती आहे विच इज SSK सॉलिटेअर. आणि खूप सुंदर साडी देखणी साडी मी आज नेसलेली आहे. मला याबद्दल पण कमेंट सेक्शनमध्ये कळवा मी कशी दिसते. या सो बेसिकली काय होतं आहे की तिकडे आता आपण जातो आहे रोड क्रॉस करून. टेल यू द रिझन बिकॉज आज आहे प्रॉडक्ट लॉन्च आणि रस्ता नीट क्रॉस करायचा आहे मग मी बोलणार आहे तुमच्याशी. सध्या ॲक्च्युली सकाळपासून ना यांनी हा स्टेजचा जेवढा फापट पसारा आहे तो काढलाय पुन्हा लावलाय कारण जे लाईट्स असतात आणि जे साऊंड सिस्टीम असते त्यांचं नुकसान होण्याची खूप शक्यता असते पावसामध्ये आणि आज नक्की तसंच होतं आहे. आज निसर्गराजा जरा प्रेम दाखव रे, फक्त एकदाचा हा इव्हेंट होऊ दे मग जेवढं गरजायचं आहे तेवढं गरज. कॉर्पोरेट इव्हेंटची हीच मजा असते की आपल्याला बरंच काही नवीन शिकायला मिळतं जे माझ्या फील्डशी रिलेटेड नसतं. सो बेसिकली वी आर लॉन्चिंग महिंद्रा कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट्सच्या न्यू BS4 प्रॉडक्ट रेंजेस आणि त्याच्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत. लाईक आय सेड ऑलरेडी इथे सगळे तुम्हाला कर्टन्स दिसत आहेत बिकॉज याचं अनविलिंग आणखीन होणं बाकी आहे. पण सध्या तुम्हाला दोन अगदी नवरींसारखं नटून थटून दोन तुम्हाला इथे महिंद्राचे प्रॉडक्ट्स दिसत आहेत आणि त्यांचं सुन्मुख होणार आहे काहीच वेळानंतर. आत्ता सध्या इथे गर्दी नाही आहे, बसण्याची सोय केलेली नाही आहे. त्याचं कारण असं आहे की संपूर्ण इव्हेंट हा बेसिकली SSKच्या बँक्वेट हॉलला होतो आहे. बट फक्त प्रॉडक्ट अनवील करता कारण आपण हे जे एवढे मोठे मोठे मशीन्स आहेत आपण हॉलमध्ये नेऊ नाही शकत राईट. बट ऑब्वियस म्हणून त्याचं अनविलिंग आधी इकडे होणार आणि मग आपण तिकडे जाणार आहोत. सो आत्ता सध्या आपण जातोय पुन्हा एकदा आपल्या बँक्वेट हॉलकडे बिकॉज आय गेस आत्तापर्यंत तिकडे लाईट्स आणि AC सगळं सुरू झालेलं असणार आहे. आणि या किती जणांना वाटतं बाबा रे का मी आज हिंदीमध्ये फंक्शन करावं? प्लीज हात वर करा. आई शपथ, जे बात. किती जणांना वाटतं की आपण आपल्या मराठमोळ्या भाषेत मी याचं फंक्शन करावं? प्लीज रेज युअर हँड्स एव्हरीबॉडी. पुढच्या टेबलला काहीच वाटत नाहीये का? ओके कूल, ठीक आहे. सो जय महाराष्ट्र. आणि अर्थात मराठी आहे मी अगदी, त्यातल्या त्यात पुण्याची म्हटल्यावर माझ्यात माज म्हणजे 100 पटीने जास्त मराठी भाषेचा. ओके सो मंडळी, कारण तुम्ही माझे प्रेक्षक मायबाप आहात, तुमच्या शब्दाच्या पुढे मी नाही, त्यामुळे आज तुम्ही म्हणताय म्हणून सगळं संपूर्ण फंक्शन आपण आपल्या मराठमोळ्या भाषेतच करणार आहोत. अर्थात हे भगवे जे आपण मस्तपैकी फेटे तुम्हाला बांधलेले आहेत आपल्या मराठमोळ्या संस्कृतीची शान आहे. आणि अर्थात मराठी भाषा म्हणजे मला असं वाटतं की आपली भाषा आहे. चार चौघांमध्ये कुठेही गेलं तर आपले मराठी बोलणारं कोणी आढळलं नाही. काय नाना बरं आहे का? सो असं ती आपली आपुलकीची फिलिंग आपल्याला येते, बरोबर ना? अरे मराठी भाषेमध्ये बोलते बरोबर, हो की नाही? ओके सो मंडळी, जराच वेळात म्हणजे नक्की किती वेळात, घड्याळी पुढच्या 7 मिनिटात आपण सुरू करतोय. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं आपण SSK सारख्या नाशिकच्या सगळ्यात अमेझिंग प्रॉपर्टीवर आहोत. त्यामुळे आपण आपले फोन आज सगळ्या बायकांना आपल्या बायकांना आपण मेसेज करून टाकायचे पटापट की मी आज जरा उशिरा येणार आहे, जेवण करून येणार आहे, माझी काळजी करू नकोस, मला फोन करू नकोस. कारण मंडळी आज महिंद्राच्या या सुंदर अशा प्रॉडक्ट लॉन्चच्या इव्हेंटमध्ये आपण सगळेजण जमलेलो आहोत. आणि हा सोहळा इतका देखणा आणि इतका सुंदर आहे जितकी मी त्याहून 10 पटीने जास्त. त्यामुळे आजच्या कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थाने एकटे काकाच फक्त त्यांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या. जे वाद एकदा जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. असे येऊ द्या टाळ्या. कसं असतं, आम्हा कलाकारांना आमच्या कामाची पोच पावती तेव्हा मिळते ज्यावेळेला तुम्हा सगळ्यांकडनं मला प्रतिसाद मिळतो. आणि बऱ्याच जणांच्या आता कपाळावर असं आठ्या दिसतात, प्रश्नचिन्ह दिसतंय की बाबा रे ही नक्की बडबडी आहे कोण, किती वेळापासून बडबड करतेय. माझं इंट्रोडक्शन पण देणार आहे पण जराच वेळात. तोवर DJ उज्ज्वल इज हिअर अँड उज्ज्वल कॅन वी हॅव सम म्युझिक प्लीज हिअर. सो अर्थात मंडळी, लेट मी जस्ट इंट्रोड्यूस माय सेल्फ. आजच्या या संध्याकाळची जबाबदारी माझ्या नाजूक खांद्यांवर दिलेली आहे. सो थँक्स टू ऑल द पीपल. महिंद्राचे सगळे जे मला असं वाटतं जे करता धरता आहेत त्यांना मी सगळ्यात आधी धन्यवाद म्हणेन. त्याचबरोबर अर्थात आज ज्यांची चर्चा मला असं वाटतं फक्त नाशकातच नाही तर सगळीकडे होते, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण बोलणार आहोत. पण सगळ्यात आधी मी आज मॅक्स इव्हेंट्स कडून तुम्हा सगळ्यांची होस्ट आज आहे. अर्थात सूत्रसंचालनाची जबाबदारी माझ्या नाजूक खांद्यांवर आहे आणि मी ती पुरेपूर पार करणार आहे. ओके
सो मंडळी, अर्थात आज आपण अत्यंत सुंदर असे काही प्रॉडक्ट रेंजेस बघणार आहोत. अर्थात आज प्रॉडक्ट लॉन्चिंग आहे. आजचा दिवस अत्यंत सुंदर आहे. जरी आज निसर्ग राजाने थोडासा पाऊस जरी आपल्याला दिलेला असेल, पण मला असं वाटतं ते सुद्धा निसर्गाचं प्रेम आहे आपल्यावरती. पावसाच्या स्वरूपात आज आपल्याला मिळालं. पण साधारण एक पावसाचा अंदाज घेता आपण आजच्या कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने ठरवलेली आहे. नक्की कशी असणार आहे? फॉर दॅट यू विल हॅव टू स्टे ट्यून. आता काहीही सगळी पानं उघडणार नाही, तर मजा निघून जाईल ना फंक्शनची. प्रत्येक भाजी बनवताना आपण काय काय टाकतो? मसाले टाकतो, जिरं, मोहरी, फोडणी, कढीपत्ता, कोथिंबीर, राईट. आणि सगळे मसाले प्रॉपर ब्लेंड झाले की मग आपल्याला मस्तपैकी भाजीचा वास येतो, भाजी आपल्याला चाखायला खूप आवडते, राईट. तसंच आजच्या कार्यक्रमात सुद्धा आपण काही फिलर्स ठेवलेले आहेत. अमेझिंग प्रोफेशनल डान्सर्स वी हॅव गॉट टुडे, ज्याच्यामध्ये काही खूप भन्नाट परफॉर्मन्सेस होणार आहेत. आणि त्यासाठी सुद्धा तुम्हाला सगळ्यांकडनं मला खूप खूप सुंदर प्रतिसादाची अपेक्षा आहे. सो वेल उज्ज्वल, आय थिंक मी फार बडबड केली आहे बऱ्याच वेळापासून. इट्स टाइम टू प्ले सम रॉकिंग म्युझिक हिअर. आय विल बी बॅक राईट आफ्टर दिस ट्रॅक. लेडीज अँड जेंटलमॅन, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग मी. थँक्यू. मंडळी, अर्थात जसं सगळ्यांना ठाऊक आहे की आज वी आर गोइंग टू लॉन्च महिंद्रा कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट्स न्यू PS4 प्रॉडक्ट रेंज. नक्की कशी असणार आहे, काय असणार आहे, तुम्ही कदाचित फोटोज मध्ये तर पाहिलंच आहे, पण प्रत्यक्षात बघण्याची मजाच निराळी आहे. आणि प्रत्यक्षात तुम्हाला इथे आज आपण सगळेजण बघणार आहोत आणि हा सुंदर असा क्षण आज अनुभवणार आहोत. मंडळी, जसं मी म्हणाले की आजचा इव्हेंट हा खरं तर खूप सुंदररित्या ऑर्गनाईज ज्यांच्यामुळे झालेला आहे त्यांना मी सगळ्यात आधी धन्यवाद म्हणेन. एकदा टाळ्यांचा गजर मला कळाला की किती एनर्जी तुमच्यामध्ये, मला जरा आनंद होईल. कॅन वी हॅव अ ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज? व्हेरी नाईस, इम्प्रेसिव्ह. सो मंडळी, आजच्या या इव्हेंट साठी आपण सगळेजण आलेला आहात, आपण सगळेजण सत्कार मूर्ती आहात. कारण आपल्या येण्यामुळे आजच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने हे लाईट्स तर सिर्फ बहाने हैं, असली रोशनाई तो आप सभी की वजह से आई है आपण. आणि आजच्या कार्यक्रमाला आपण लगेच सुरुवात करतोय. तुम्ही इतक्या वेळ उत्कंठा धरली त्याकरता मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा माझं इंट्रोडक्शन करते. मी आहे गायत्री, आजची तुमची होस्ट. आणि हा सुंदर कार्यक्रम आता इथून पुढे आपण नेतो आहोत. व्हॉट एन एनर्जेटिक स्टार्ट वी हॅव गॉट. लेडीज अँड जेंटलमॅन, अतिशय सुंदर आणि खूप अमेझिंग परफॉर्मन्स दिलेला आहे. तर त्यांच्याकरता जोरदार टाळ्या मिळतील पुन्हा एकदा. ओके, सो आता एकही सेकंद वाया न घालवता फटाफट आजच्या संपूर्ण संध्याकाळचा जो आत्मा आहे म्हणजेच काय, प्रॉडक्ट लॉन्चिंग. एम आय राईट? त्याच्याकरता आपण सगळेजण उत्सुक झालेलो आहोत. पिक्चर्स मध्ये, व्हिडिओज मध्ये आपण ज्या प्रॉडक्टची इतकी महती ऐकली, आता आपण तिथे फायनली आपल्याला सगळ्यांसमोर आपल्याला खाली बघता येणार आहे. फक्त काउंटडाऊन होगा भाई साहब, यहाँ पर बहुत ही तगड़ा वाला काउंटडाऊन होगा. काउंटडाऊन म्हणजे काय मंडळी, मी विरुद्ध दिशेने गणती करणार आहे. सगळ्यांनी माझ्यासोबत करायचंय. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, पावणे 3, 2.5, 2, 1 and here we go. नाशिक डोंगर पाहिजे, टाळ्यांचा गजर पाहिजे. Come on everybody, come on. Superb, superb. टाळ्या शिट्ट्या सगळं पाहिजे. Come on everybody, come on. So finally I'm done with my today's event आणि I just got changed. सो आता मी वरती मॅड्सची जी टीम आहे त्यांना नुकतंच टाटा बाय बाय बोलून आलेले आहे. सो तुम्ही पाहिलं का मंडळी, एक इव्हेंटमध्ये काय काय गडबड गोंधळ असतात आणि हे सगळं काही मॅनेज करायचं असतं. बरं, आयत्या वेळेला इतक्या सगळ्या गोष्टी घडत असतात ना की चांगल्या चांगल्या भल्या भल्या लोकांची तारांबळ उडते. पण ह्या सगळ्यामध्ये हायपर कधीच व्हायचं नाही. पहिला रूल, इफ यू वॉन्ट बी एन अँकर, संयम, कंट्रोल स्वतःवरती असणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते असायला पाहिजे. इव्हेंच्युअली मी पण हळूहळू शिकले, कारण का आधी कसं व्हायचं, जरा काही आयत्या वेळेला चेंजेस आले की प्रचंड चिडचिड व्हायची की काय आपण 10 वेळा आधी मीटिंग केलं आहे, आता कशाला तुम्ही चेंजेस सांगताय, पुन्हा सगळं लिहा, या सगळ्या गोष्टी. बट असं अजिबात नाही आहे. प्रत्येक कार्यक्रमात आयत्या वेळेला चेंजेस होतात, हे आता मी मेंटली ॲक्सेप्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे कदाचित मला असं वाटतं रिॲलिटी ॲक्सेप्ट केल्यामुळे मला पटापट सगळे फंक्शन्स अगदी स्मूथली रन होतात सगळे. सो बेसिकली आता ही SSKची लॉबी आहे आणि आता आपण इथनं, आता मी घरी पळते. घरी दाल खिचडी खायची आहे, जेवण झालेलं आहे बनवून.
हा ब्लॉग आपण आता इथेच संपवतोय कारण का घरी जाऊन काहीच नाही, मेकअप वगैरे काढणार, जेवण करणार आणि झोपणार, इतकंच आहे. बट हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कळवा. कदाचित हा छोटा असू शकतो, मोठा असू शकतो, आय डोंट नो. आता आपण एडिटिंग करताना किती गोष्टी घेणार ते त्यावर डिपेंड आहे. बट येस, डू लेट मी नो अबाउट युअर फीडबॅक. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, जस्ट गिव्ह अ थम्स अप अँड डू नॉट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू सिटी लाईट्स बिकॉज वी आर ट्रुली टेकिंग सो मेनी एफर्ट्स फॉर ऑल ऑफ यू गाईज. आणि हे मराठीमुळं चॅनल आहे, त्यामुळे मॅक्सिमम लोकांनी अर्थात या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करायचा आहे. आणि जाता तर इतकंच म्हणेन, काळजी घ्या. पुन्हा भेटत पुढच्या इव्हेंटच्या ब्लॉगमध्ये. टिल देन आय लव्ह यू ऑल.